येथे कैलासवासी गायाबाई रावसाहेब पाटील सामाजिक संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या कार्यक्रमासाठी हा राष्ट्रीय कार्यक्रम असल्यामुळं म्हणजे मतदार यादीचं पुनर्निरीक्षण, नवीन मतदार यादीमध्ये नावं समाविष्ट करणे, नावात दुरुस्ती करणे, आपल्या भारताची जनगणना, त्या संदर्भात ह्या सर्व राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आपलाही कुठंतरी खारीचा वाटा असला पाहिजे आणि गावचा आपल्या कोणत्याही मतदाराचं म्हणजे मतदानापासून कोण वंचित राहू नये म्हणून आपण सहकार्य करावं या दृष्टीनं आपल्या सामाजिक संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं। निवडणूक विभागाचे प्रमुख माननीय श्री आत्तार साहेब, तसेच आपल्या धानोरी मंडळाचे मंडळाधिकारी माननीय श्री मनियार साहेब व आमच्या लोहारा खुर्दचे कृषी सहाय्यक तथा आपल्या ह्या मतदार नोंदणीचे BLO निळकंठ पाटील साहेब या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं। कागदोपत्री पूर्तता करणे आवश्यक आहे त्याविषयी सर्व सखोल अशी माहिती गावातील नागरिकांना दिली। 17/5/2026 रोजी या कार्यक्रमाचं मुख्य उद्देश म्हणजे SIR प्रोग्राम जो काही संपूर्ण भारतात चालू आहे। एकूण 70 मतदार असे आहेत की त्यांचं मॅपिंग झालेलं नाही। कृपया आपले कृषी सहाय्यक पाटील सर यांच्यामार्फत ते काम होईल। फक्त गावातील जे काही शिल्लक राहिलेले मतदार आहेत त्यांना सहकार्य करावं। त्या न होऊन सुना आलेले आहेत त्यांचं नवीन मतदार नोंदणी करून घेणं आवश्यक आहे। जी काही गावातील लोक मयत झाली असतील त्या मतदार ओळखपत्रात काही दुरुस्ती असेल आडनावात तर त्याबाबतही फॉर्म नंबर 8 आहे तो त्यांच्याकडे भरून जमा करायचा आहे। 2027ची जनगणना ही 2 टप्प्यात होणार आहे। पहिला टप्पा जो की 16 मे ते 14 जूनमध्ये आयोजित करण्यात आला आहे। प्रगणक व पर्यवेक्षक, प्रगणक म्हणजे तुमच्याच गावातील शिक्षक असतील, ज्यावेळेस तुमच्या घरी येतील तर त्यावेळेस त्यांना आपल्या प्रवेशद्वारावर CN जो काही तुमची इमारत क्रमांक असेल तो इमारत क्रमांक, गणना घर क्रमांक, प्रगणक हस्तलिखित काही माहिती भरणार नाहीत। मोबाईल ॲपमध्येच 1 ते 34 प्रश्न विचारतील, त्या 1 ते 34 प्रश्नांची आपल्याला माहिती सांगायची आहे। नोंदणी व मॅपिंगचे काम आणि दुरुस्ती हे आज चालू आहे। तरी सर्व नागरिकांना कळविण्यात येते की ज्यांचे मतदान कार्डामध्ये दुरुस्ती असेल किंवा नवीन ज्यांचे वय 18 वर्ष झालेले आहे त्यांनी डॉक्युमेंट घेऊन येणे। डॉक्युमेंटमध्ये आपलं आधार कार्ड, TC झेरॉक्स, फोटो यांच्या माध्यमातून आपण नवीन नोंदणी करू शकतो। आणि दुरुस्ती असेल तर त्यांचे जे करेक्ट आहे आधार कार्डवरलं असेल किंवा पॅन कार्डवरलं असेल ती दुरुस्ती घेऊन यावी। डॉक्युमेंट सगळं ऑनलाईन करून देण्यात येईल। घरगुती बियाणे वापराची मोहीम म्हणजेच घरची बियाणे कसे पेरावे आणि कशी बीज प्रक्रिया करावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी BBFचा वापर करावा, जेणेकरून BBFचा वापर केल्यामुळे कमी बियाणे लागते आणि यामध्ये आपल्याला खताची बचत होते आणि कमी पाऊस जरी झाला तर यामध्ये ओलावा टिकून राहतो आणि जरी जास्त पाऊस झाला तर ओलावा जास्त बाहेर फेकून देते। यामध्ये आपण MHA-DBTमध्ये ऑनलाईन करणे, तसेच पीक प्रात्यक्षिक यामध्ये 100% फ्री बियाणे मिळते आणि यात प्रमाणित 50% बियाणे फ्री असते। यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कृषी विभागामार्फत जे योजना चालू आहे ते सर्व प्रकारचे ऑनलाईन आहेत, या ऑनलाईन करणे आणि त्याचा लाभ घ्यावा।